अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, सांताक्रूज येथील अंतिम भूखंड क्रमांक 35C/1 सांताक्रूज टाउन प्लॅनिंग योजना क्रमांक 2 CTS क्रमांक 1070 क्षेत्रफळ 3206 चौरस मीटर 1070/1 क्षेत्रफळ 113.40 चौरस मीटर आणि क्षेत्रफळ 107/2 क्षेत्रफळ 250 चौरस मीटर असे एकूण 3570 चौरस मीटर तसेच त्यावरील इमारत संबंधित मालमत्तेसह सुमारे 100 कोटीच्या आसपास असलेल्या मालमत्तेचा हा विषय. अध्यक्ष महोदय, विशेषतः ही मालमत्ता मयत असलेले नवरवानजी दौराबजी शिरवाई व मेहरबानू नसरवानजी शिरवाई यांच्या नावे असून त्यांच्या इच्छापत्राद्वारे सदर मिळकत ही रुस्तुम एफ सरवाई उर्फ ऋषी फार्दून सरवाई यांना दिली होती. 3 नंबर ऋषी फार्दून यांच्या निधनानंतर मान्य उच्च न्यायालयाने दिनांक 31/10/2020 रोजी दौराबा फर्दूनजी शिरवाई यांचे प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्ती केलेली होती. अध्यक्ष महोदय, त्यानंतर दौराबा फर्दूनजी यांचे देखील निधन झालेले आहे. अशा परिस्थितीत नियमानुसार सदरची शेकडो कोटीची जागा ही शासनाच्या ताब्यात जाणे अपेक्षित होते. काही तांत्रिक कारणामुळे ती जाऊ शकली नसेल. याचा पुरेपूर फायदा घेऊन साहेब प्रश्न हो आता प्रश्नच आहे. विद्याधर सीतारामराव यांच्या नावाने यापूर्वी देखील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले ईडी देवेशी सहनिबंधक निबंधक वर्ग 2 मुंबई 31 उपनगर यांच्यासोबत संगनमत करून स्वतःच्या नावे खोटी पॉवर ऑपरेटरनी बनवून शेकडो कोटीची जमीन स्वतःला केवळ 30 लाख रुपयात विकल्याचे दर्शविले आहे. अध्यक्ष महोदय, आणि या दस्तावेजची जी नोंद आहे श्री ईडी देवेशी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मुंबई 31 अशी उपनगर कार्यालयात केलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की विद्याधर राव यांच्या बनावट कुलमुखत्यार पत्राद्वारे शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करून सह दुय्यम निबंधक मुंबई 31 यांनी नोंदवलेली दस्त क्रमांक मुंबई 31/1473/2025 या दस्तावेजाची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी. शासनाचे रुपये 3,82,68,000 एवढे महसुली नुकसान करणाऱ्या केवळ एका प्रकरणातील रक्कम आहे. असे कित्येक प्रकरणात त्यांचा सहभाग असलेल्या तक्रारी आहेत. याबाबत सहनिबंधक ईडी देवसी यांचे तत्काळ निलंबन करून त्यांची SIT मार्फत चौकशी करण्यात येईल काय? तसेच त्यांच्या काळातील प्रकरणाची चौकशी करून शासनाचे झालेले महसुली नुकसान वसूल करण्यात येईल काय? नंबर 3, ठीक आहे. सदर जागेवर मान्य उच्च न्यायालयाचे दौराबा फर्दूनजी शिरवाई यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. त्यांचा मृत्यूच्या पश्चात या जागेस कोणीही वारस नसल्याने सुमारे 100 कोटी जागा शासन आपल्या ताब्यात घेईल काय? आणि बनावट कुलमुखत्यार पत्र बनवून शासनाची फसवणूक करून शासनाच्या ताब्यात जाणारी सुमारे 100 कोटी रुपयाची जागा बळकावणारा विद्याधर राव त्याला खोटी साक्ष देऊन अशा गुन्ह्यास मदत करणारे सराईत खोटे साक्षीदार कारण गुप्ता आणि तोयस चंदन सिंग यांच्या तिघावरही फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात येईल का? नंबर 4, ईडी देवशी यांना निलंबित करून शासनाचे महसुली नुकसान वसूल करण्याची वय मर्यादा काय आहे एवढेच मंत्री महोदयांनी सभागृहात अवगत करावे. आणि माझा स्पेसिफिक एक आता हा जो आता एवढे प्रश्न झाले गुट्टे साहेब नाही झाले आता हा जो नाही विकत घेणारा ज्याची पॉवर होती तोच त्याच्याच नावानं पॉवर आणि तोच विकत घेतो आणि तोच विक्री करतो. ठीक आहे, त्याच्यावर जरा मंत्री महोदय. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माननीय रत्नाकर गुट्टेजींनी मांडलेल्या संपूर्ण लक्षवेधीमध्ये तथ्य आहे आणि त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की ईश्वर डी देवशी हा जो सहदुय्यम निबंधक आहे यांनी 3,82,00,000 जी स्टॅम्प ड्युटी शासनाची जी बुडालेली आहे किंवा आता ती वसूल न करता या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ही जी नोंद झाली आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर हे आढळलेलं आहे सरकारला आणि त्यामुळं गंभीर दोष आहे हा. त्यामुळं ईश्वर डी देवशी यांना निलंबित करण्यात येत आहे. विभागीय चौकशी 3 महिन्यात पूर्ण करू, दोष निश्चिती करू आणि यापेक्षाही जास्त कडक शिक्षा याबद्दलची होईल. सस्पेन्शन हा काही फक्त आपण त्यातून दूर ठेवतो, सस्पेन्शन ही काही शिक्षा नसतं, पण या प्रकरणातून दूर ठेवणे, या प्रकरणाच्या चौकशीत अडथळा निर्माण करू नये म्हणून आपण निलंबित करतो. पण खरा दोष आढळतो तो विभागीय चौकशीमध्ये. 3 महिन्यामध्ये याची विभागीय चौकशी पूर्ण करू आणि यामध्ये
जे दोषी आहेत देवशी याच्यावर जी अतिरिक्त कारवाई ही विभागीय चौकशीचा रिपोर्ट आल्यावर पुन्हा करू. दुसऱ्या ठिकाणी 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 प्रश्न आपण विचारले. या चारही प्रश्नावर सरकार विचार करत आहे. एक तर ती प्रॉपर्टी जी आहे ती 100 कोटीची आहे, ती कशी शासन जमा करता येईल. एक दुसरं 3,82,00,000 जो मुद्रांक थकवला आहे किंवा बुडवला आहे किंवा फ्रॉड केला आहे ते शासनाला परत मिळेल याची सरकार दखल घेत आहे. ती वापस सरकार मिळवणारच आहे, कारण त्याची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. तिसरं या ठिकाणी जे काही फौजदारी बाबी या ठिकाणी आहे त्याचाही सरकार विचार करेल. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये जे प्रकरण सभागृहासमोर किंवा शासनाकडे आणलेलं आहे मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि या चारही ज्या मागण्या आपल्या केलेल्या आहेत त्यावर सरकार कारवाई करेल.